मित्रांनो, आता युट्यूबवर तुम्ही जर शॉर्ट व्हिडिओ जर पोस्ट करत असाल तर त्याला भरभरून व्ह्यूज येणार आहेत. कारण की युट्यूबचं खूप मोठं अपडेट आहे मित्रांनो. कारण की आता प्रत्येकाच्या शॉर्ट व्हिडिओवर भरभरून व्ह्यूज येणार आहेत आणि प्रत्येकाला आता युट्यूब खुश करणार आहे. पण हे युट्यूबचे जे अपडेट आहे मित्रांनो, हे तोंड दाबून बुक्की मारल्यासारखं आहे मित्रांनो. माहित नाही युट्यूबने हे अपडेट जे आणलं ते किती दिवस चालणार आहे आणि आपल्याला काय कामी पडणार आहे. मित्रांनो, आपण जेव्हा शॉर्ट व्हिडिओ पोस्ट करतो तेव्हा आपल्या शॉर्ट व्हिडिओवर जास्त व्ह्यूज येत नाहीत, पण इथून पुढे तुमच्या शॉर्ट व्हिडिओवर आता भरभरून व्ह्यूज येणार आहेत. मित्रांनो, युट्यूबवर जे शॉर्ट पोस्ट करण्याचं जे सेक्शन आलेलं आहे ते का आलेले आहे? कारण की पूर्वी इंस्टाग्रामवर रील्स नावाचं सेक्शन आलं, त्यामुळे लोकांनी जास्त व्ह्युअर्स इंस्टाग्रामवर शिफ्ट झाले आणि इंस्टाग्रामवर जास्त व्ह्युअर्स झाले आणि युट्यूबकडे कोणी पाहायला तयार नव्हतं. कारण युट्यूब हे लॉंग व्हिडिओ कोणी तेवढं त्यांच्यामध्ये इंटरेस्ट नसतं आणि इंस्टाग्रामवर रील्स आल्यामुळे लोक जास्त इंस्टाग्रामवर गेले आणि त्यावर जास्त व्ह्यूज येतात इंस्टाग्रामवर. मित्रांनो, इंस्टाग्रामवर आपण रील्स स्क्रोल जरी करत गेलो तर आपल्या डोळ्यासमोर जेवढ्या रील्स येतात त्याचे व्ह्यूज इंस्टाग्राम काउंट करतं. मात्र युट्यूबवर तसं नव्हतं. त्यानंतर युट्यूबवर व्ह्यूअर्स वाढवण्यासाठी, युट्यूबवर जास्त लोक येण्यासाठी युट्यूबने शॉर्ट सेक्शन आणलं. शॉर्टवर मात्र आता तेवढे व्ह्यूज येत नव्हते. खूप साऱ्या लोकांनी शॉर्ट चॅनल बी काढले कारण ते शॉर्ट व्हिडिओ पोस्ट करतात. पण ते खूप असे लोक आहेत ते लास्ट 90 डेज मध्ये 10 मिलियन व्ह्यूज आणण्यासाठी 3-3, 4-4 वर्ष झाले काम करतायत. त्यातलाच मी एक स्वतः आहे. कारण माझं बी एक दुसरं शॉर्ट व्हिडिओचं चॅनल आहे. त्याच्यावर आतापर्यंत काय लास्ट 19 डेज मध्ये 10 मिलियन व्ह्यूज आलेले नाहीत. त्यामुळे माझं ते चॅनल तसंच पडू नये. पण आता इथून पुढे आपल्या शॉर्ट व्हिडिओवर भरभरून व्ह्यूज येणार आहेत. पण मित्रांनो, त्यामध्ये एक अडचण आहे. ती अडचण कोणती? शॉर्ट व्हिडिओवर जे आपल्या व्ह्यूज येणार आहेत, जसे इंस्टाग्रामच्या रील्सवर जे वर करता करता जे आपल्या मोबाईल स्क्रीनवर ज्या रील्स येतात, आपण 1 सेकंद जरी नाही पाहिली तरी त्याचे व्ह्यूज इंस्टाग्राम काउंट करतं. आता युट्यूब पण तसंच करणार आहे. शॉर्ट वर स्क्रोल करता करता जेवढे शॉर्ट आपल्या नजरेला येतात त्याचे व्ह्यूज युट्यूब काउंट करणार आहे. पण मित्रांनो, ते लास्ट 19 डेज मध्ये 10 मिलियन व्ह्यूज मध्ये ते व्ह्यूज पकडल्या जाणार नाहीत. एक गोष्ट लक्षात घ्या, जसे आपण शॉर्ट व्हिडिओ बघता बघता वर स्क्रोल करतो ते व्ह्यूज युट्यूब पकडणार, पण ते तुमच्या लास्ट 19 डेज 10 मिलियन व्ह्यूज जे आणायचे असतात तुमचे चॅनल मोनेटाईज करण्यासाठी, त्यामध्ये ते व्ह्यूज काउंट होणार नाहीत. तुम्ही जर तुमचं शॉर्ट चॅनल असेल तर तुमच्या आता इथून पुढे शॉर्ट व्हिडिओवर व्ह्यूज भरपूर येतील, पण तुमच्या वायटी स्टुडिओ मध्ये तुम्हाला एंगेजिंग व्ह्यूज म्हणून एक सेक्शन येईल. ज्यांनी तुमचा शॉर्ट व्हिडिओ 3 सेकंदाच्या वर बघितला तेच व्ह्यूज तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल, यासाठी काउंट होणार. म्हणजे तुमचा शॉर्ट व्हिडिओ 3 सेकंदाच्या वर कोणी बघल तर तेच तुमच्या लास्ट 19 डेज 10 मिलियन व्ह्यूज मध्ये ते व्ह्यूज काउंट होणार. अन्यथा तुमच्या चॅनलवरले हे जे असे रील्स सारखे जे व्ह्यूज आता युट्यूब जे काउंट करणार आहे ते फक्त तुमचे चॅनल जर इतरांनी कोणी पाहिलं तर त्याला दिसणार की तुमच्या शॉर्ट व्हिडिओवर हे एवढे व्ह्यूज आलेत. पण ऍक्च्युअल मध्ये ते व्ह्यूज तुमचे चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी काही त्याचा उपयोग होणार नाही मित्रांनो. फक्त ते व्ह्यूजच येणार आहेत. हे अपडेट युट्यूबनं का आणलं काय माहित नाही. आणखी किती दिवस ते अपडेट चालेल ते अपडेट तर मी तुम्हाला पहिलेच म्हटलं की हे अपडेट म्हणजे तोंड दाबून बुक्की मारल्यासारखं आहे. हे जे युट्यूबवर काम करणारे ज्यांचं शॉर्ट व्हिडिओचं चॅनल आहे त्यांच्यासाठी युट्यूबचं अपडेट आहे ते म्हणजे तोंड दाबून बुक्क्या मारणे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, हे अपडेट कसं वाटलं मला सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.